तर मित्रांनो, अननोन शिकूक 1969 यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता शेपू खाली आणि हा आहे पालक. आता छानपैकी असा पालक आहे आणि इकडे आपण तुम्ही बघू शकता की कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. पालक आजची रेसिपी आपण बनवणार आहोत आणि दोन प्रकारच्या मिरच्या आहेत. ह्या जाड मिरच्या आहेत आणि तिकडे बारीक मिरच्या आहेत. जाड मिरच्या मित्रांनो तिखट नसतात एवढ्या, पण बारीक मिरच्या अत्यंत तिखट असतात. मिरच्या टाकण्याच्या 2-3 पद्धती आहेत. एक तर तुम्ही बारीक कट करून टाका किंवा असे टाका. अशी जर मित्रांनो तुम्ही मिरच्या कट करून टाकल्या तर त्याचे जे दाणे सगळीकडे जातात आणि थोडंसं तिखट होते. आता आजच्या रेसिपीमध्ये आपण पालकाचे पानं म्हणजेच त्याला म्हणता येईल की पालकाचे पानीच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा. आणि अशी आपण आज रेसिपी बनवणार आहोत. अत्यंत साधी आणि सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपल्याला मिरची त्याचबरोबर कांद्याची गरज लागत नाही, परंतु आपण त्याच्यामध्ये लसूण वापरतो, जिरं, मोहरी, हळद एवढ्या स्पेसिफिकच गोष्टी लागतात. तर आपण ते बनवणार आहोत आणि बनवताना दाखवणार सुद्धा आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की पालक शरीरासाठी चांगला आहे आणि फ्रेश असं पालक जर तुम्ही खाल्लं तर बऱ्याच याच्यामधून व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. अशा पद्धतीने आपण इकडे मिरची चिरून घेतलेली आहे, तिखट अशी मिरची आहे आणि इकडे हा कोथिंबीर, त्याचबरोबर आपण पालक धुवून घेतलेला आहे. बऱ्याचदा आपण पालक पहिले कट करून घेतो आणि धुतो, त्यामुळे काय होते की याच्यातले बरेचसे मिनरल्स किंवा व्हिटॅमिन किंवा सगळ्या गोष्टी ह्या पाण्यासोबत धुतल्या जातात. परंतु आधी आपण त्याला धुवून घ्यायचं, नंतर कट करायचं. तुम्ही इकडे बघू शकता की एकदम बारीक बारीक त्याला आपण कट करत आहोत. हे जे मित्रांनो खालच्या जे पाण्याच्या खाली जे देठ वगैरे आहेत ते सहसा आपण टाकत नाही, कारण ते लवकर शिजत नाही. आता इकडे तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपण ह्याला कट करून घेत आहोत. एकदम छान पद्धतीने आपले कोथिंबीर इकडे पालक इकडे चिरून झाला, इकडे कोथिंबीर आणि मिरची, आणि इकडे तुम्ही बघू शकता की आपल्याला लसूणाच्या काही फोडी घ्यायच्या आहेत, त्या पण आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर तेल टाकून तेलामध्ये छानपैकी ही भाजी होईल. मित्रांनो, अतिशय पौष्टिक, लहान मुलं सहसा खाण्यास टाळाटाळ करतात, परंतु याचं पाणीसुद्धा कित्येकदा पिल्या जातं सूपसारखं, आणि याच्यामधून बऱ्याच रोगप्रतिकारशक्ती वाढते, रोगांना लढण्याचं सामर्थ्य येते. लसणाचे बारीक बारीक तुकडे आपण करून घेतलेले आहेत आणि इकडे सगळं आपलं कटकूट करून झालेलं आहे. आता आपल्याला इकडे तुम्ही बघू शकता की तेल ओतून त्यामध्ये आपल्याला विविध जिरा, मोहरी आणि हळद एवढ्याच गोष्टी ॲड करायच्या आहे. साधी आणि सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही घरी पोषक खाण्यासाठी तुम्ही पालक भाजी करू शकता. पालक भाजीचे 2-3 प्रकार आहेत. एक ज्यामध्ये आपण तिखट वगैरे टाकून ती पालकाची भाजी बनवतो, त्याचबरोबर अनेक पदार्थामध्ये आपण पालक ॲड करतो. आता इकडे आपण मोहरी आणि जिरं याच्यामध्ये तेलामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता की तेल अत्यंत तापलेलं आहे. अवघ्या 15 ते 20 मिनिटामध्ये बनणारी साधी आणि सिंपल ही भाजी. मसाल्याचा कुठलाही याच्यामध्ये वापर नाही. लसूण सगळ्यात आधी टाकायचा, जेणेकरून लसूण आपला छान पद्धतीने तळणं होऊन जाईल, आणि त्यानंतर मग मिरची तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्या. अवघ्या 15 मिनिटात आपली ही भाजी रेडी होईल, कारण आपण आधीच याचं छानपैकी धुवून वगैरे घेतली आहे भाजी. कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करून घ्या छानपैकी. तुम्ही बघू शकता की इकडे जो आपला कोथिंबीर आणि त्याचबरोबर मिरची आणि आपला लसूण हे झालेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद ॲड केली
मिरची पावडरचा सुद्धा याच्यामध्ये वापर नाही, त्याचबरोबर कुठलाच मसाला नाही. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये छानपैकी ही भाजी ॲड करत आहोत मित्रांनो. भाजी ॲड करताना याला ऑटोमॅटिक पाणी सुटत राहते, कारण पालकामध्ये आपल्याला माहिती आहे की बहुतांशी पाणी राहते. त्यानंतर आपल्याला वरून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तेलामध्ये छानपैकी हे मिक्स झालं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता की ते मिक्स झालं आहे. सगळ्यात सोपी पालक तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर मेथीसुद्धा तुम्ही अशी करू शकता आणि काही रानभाज्या आहेत की त्यासुद्धा तुम्ही अशा खाऊ शकता. छानपैकी आता तुम्ही हे कालवत घ्या आणि मस्त ही आता तुम्ही भाजी बनवा. याला पाणी ॲड करून आपण झाकून ठेवू. छान पद्धतीने आता हे मिक्स झालं. याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि आता झाकून ठेवू. तुम्हाला पाण्याचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि मीठ टाका. 2 लोकांची भाजी आपली इकडे तयार होत आहे. आता याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं याच्यावर शिजू द्या आणि आपली भाजी नंतर रेडी होईल.